जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करणार, योग्य ती वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, आम्ही दिलेला शब्द, आम्ही दिलेलं वचन आम्ही पाळणार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आम्ही जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले ते पूर्ण करणार। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सरकार करणार, या सरकारने ते वचन दिलेले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आता राज्याचे सर्व आम्ही योग्य ती वेळ आल्यानंतर कर्जमाफी करणार असं वारंवार सांगत आहेत। आम्ही दिलेलं वचन पूर्ण करणार, आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणार। निवडणुकीपूर्वी हे आणि आता निवडणुकीनंतरही त्यांच्या माध्यमातून हीच ग्वाही दिली जाते आणि हेच आश्वासन दिलं जाते। आता जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत किंवा जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे बेहाल झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी। मित्रांनो, 2025 मध्ये आपण पाहिले की शेतकरी पूर्णपणे कोलमडलाय। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय। हे नुकसान आता येणारे काही दिवस, काही काळ, काही वर्ष या ठिकाणी न भरून निघण्यासारखं आहे। जमिनी खरडून गेलेले आहेत, हातची पूर्ण पिकं गेलेली आहेत, होत्याचं नव्हतं झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी आधार मिळणं गरजेचं आहे। बच्चू कडू आंदोलन करतायत, विरोधी पक्ष तीच मागणी करतोय, राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब तीच मागणी करतायत, विरोधी पक्षाचे खासदार तीच मागणी करतायत, आमदार तीच मागणी करतायत, नवे सत्तेत असलेले आमदार सुद्धा तीच मागणी करतायत, शेतकरी संघटना तीच मागणी करतायत। शेतकरी पुत्र, आपण पाहिले मंगेश साबळे यांचं आंदोलन चालू, उपोषण चालू, नाकातून रक्त यायला लागलेले। एखाद्या जातीपातीचं आंदोलन असतं तर सरकारने आता 10 चक्रा मारल्या असत्या, परंतु एका शेतकऱ्याचं आंदोलन, एका शेतकऱ्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन कुठेतरी कानाडोळा केलं जात आहे। कोणीतरी मंत्री त्याच्यावरती स्टेटमेंट देत आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठी जात, सर्वात मोठा धर्म, सर्वात मोठा पंथ, सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे शेती, आणि हा जर टिकून ठेवायचा असेल तर शेतकऱ्याला कुठेतरी आता दिलासा देणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांची झालेली नुकसान ही तुमच्या कुठल्याही पैशाने भरून काढता येणार। बरं, यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हे केलंय। सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये 2019 मध्ये ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांची तात्पुरती कर्जमाफी करण्यातच आली। मग आता नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार का वाट पाहत आहे? सरकारकडे पैसा नाही का? कुणाला घरून द्यायचा आहे का? बरं, सरकारची परिस्थिती नाही आहे। मग सरकारची परिस्थिती नसेल, जर राज्य अशा बिकट परिस्थितीत असेल तर तुम्ही सत्ता का चालवताय? म्हणजे राज्य चालवण्याची तुमची काय गरज आहे? जे चालवू शकतात किंवा जे आम्ही करू म्हणतात त्यांच्याकडे द्या, एक संधी द्या, करून पाहतील। यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही राबवली गेली, किती राज्य नुकसानमध्ये गेलं, आणि ते राबवणारे स्वतः अजितदादा पवार आताही सत्तेत आहेत। त्याच्यानंतर घडी बसलीच ना। इतर कोणाची कर्ज माफ करण्यापेक्षा, इतर मोठे मोठे पॅकेज जाहीर करण्यापेक्षा इतर काही योजना तात्पुरत्या स्वरूपामध्ये, आता समजा एखादा आपण कुठेतरी लाभ दिले जातात, परंतु जर काही नैसर्गिक आपत्ती आली, काही राज्यावरती गंभीर परिस्थिती आली तर त्यावेळेस ते लाभ इकडे तिकडे थोडेफार केले जातात ना। अशी काहीतरी सेटिंग करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाऊ शकत नाही का? तर दिला जाऊ शकतो। राज्याची परिस्थिती चांगली आहे। स्वतः नागपूर खंडपीठामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शपथपत्र देण्यात आलेले। या सर्व परिस्थिती असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आता 1-2 महिन्यावरती आल्यात। महत्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। सरकारला जर अस्तित्व टिकवायचं असेल आणि सरकारला जर महत्वाचा असा शेतकरी या राज्याचा कणा जर टिकवायचा असेल तर हीच ती योग्य वेळ आहे। याच वेळी या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं गरजेचं आहे। कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई तुम्ही 8,500 द्या, 20,000 द्या, 15,000 द्या, हे तात्पुरती आहे। त्याच्यामध्ये खतं आणि बियाणंच घेऊ शकतात, परंतु जी कर्ज काढून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकं घेण्याचा प्रयत्न केला त्या शेतकऱ्याला आता ही आलेली नुकसान भरपाई घेऊन का होईना पण ती कर्जच फेडावी लागणार आहे। मग इकडून घ्यायचं आणि इकडे द्यायचं, त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली जर कर्जमाफी दिली तर तो मोठा दिलासा या ठिकाणी शेतकऱ्याला असू शकतो। गांभीर्यानं सरकारनं कुठेतरी घेणं गरजेचं आहे। सुरू असलेली आंदोलनं, सुरू असलेल्या मागण्या याला कुठेतरी प्रतिसाद देणं गरजेचं आहे। अन्यथा या मोठ्या जातीला, मोठ्या धर्माला, मोठ्या पंथाला, मोठ्या व्यवसायाला आणि या राज्याच्या कण्याला जर दुखावलं गेलं तर राज्य कधीही उभारी येऊ शकणार नाही।